मला तुझ्या आणि शौनक साहेबांच्या लफड्याबद्दल माहिती आहे. काय ग काय झालं? हवा फुस झाली की तुझ्या फुग्यातली फुस. मांजरीवाणी फिसकारत होती ना, आता एकदम भिगी बिल्ली झाली तुझी. काय ग इतकीच हाऊस होती तर आजूबाजूला बघायचं ना, आम्ही पण होतो की. लायकीत राहायचं हा तुझ्या. बापरे कोण कोणास म्हणाले तुला लायकीत कसं ठेवायचं ते बघायला आलोय मी. म्हणून म्हणतोय जरा आजूबाजूला बघ. तुझ्या लायकीचे आम्ही सुत, शौनक देशमुख नाही. माणसाची लायकी ना त्याच्या वागण्यावर ठरते, त्याचा जन्म कुठं झालाय त्याच्यावर नाही. कळलं? ठीक आहे, तुला तुझी लायकी कळेल एक ना एक दिवस कळेल. पण उशीर झालेला असेल तोपर्यंत आपलं काय, आपण तमाशा बघणार. डँग डांगरँग डांगरँग डांगरँग. मला तुमच्याबद्दल जे काही वाटतं ते खरंच इतकं वाईट आहे का? मला जे वाटतं ना ते जगात तुम्हालाच कळू शकणार नाही. फक्त आणि फक्त तुम्हाला कळू शकत. एरवी माझ्या मनातलं कळतं ना तुम्हाला, मग हे नाही कळत का? आपल्या बिन नावाच्या समथिंग मुळे कळेल का तुम्ही? सॉरी 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 सॉरी. स्टॉप इट. डोंट इरिटेट. मला अजून चिडवू नको. सॉरी. अगं पण मुळात तुला राग येईल असं मला वागायचं नव्हतं. म्हणून मुद्दामून खोटं बोलून मित्रांसोबत मूवीला गेलास राईट? अगं गेलो, पण हॉरर फिल्म होती ना, तू घाबरते मला माहिती आहे म्हणून नाही सांगितलं तुला. तुझा माझ्यावर विश्वासच नाहीये. कसा असेल? हा तूच सांग कसा असेल विश्वास माझा? मुळात जो माणूस एकदा खोटं बोलू शकतो ना, तो अनेकदा खोटं बोलू शकतो. आणि ही मूवी सारखी फालतू गोष्ट लपवली सारे प्रणव माझ्यापासून. गॉड नोज अजून काय काय लपवलंयस. नाही नाही शपथ अजून काही नाही लपवलं, एवढंच. ते हे बघ तुझा गैरसमज होतोय काहीतरी. गैरसमज माय फूट. ओके मुळात तू माझ्यापासून लपवालपवी केलीस. हे बघ मुळात जो दिल में है ना वो जुबान पे नहीं है. तो मोनिका मेरा नाम नहीं है. प्रणव मग तुझ्यामुळे विसरले आता मी. सॉरी. एनिवेज सो माझा पॉइंट काय आहे, हे बघ तुझ्या मनात जे काही आहे ना ते सगळं तुम्हाला सांगितलं पाहिजेच रे. नाही तर आपल्यातले असं स्पेशल रिलेशन स्पेशल कसं उरेल? तू सांगायला हवं होतंस मला प्रणव. तुझं माझ्यावर प्रेम आहे की नाही? आहे ना, खूप आहे. तुला माहितीये की नाही? आणि यू आर राईट. आय एम सॉरी. माझं चुकलं. मी तुला आधीच सांगायला पाहिजे होतं, लपवायला नव्हतं पाहिजे. सॉरी. ओके. मंजू ना. मोनिका चल गार्डन मध्ये जाऊ वॉक घ्यायला. चल चल. माझा जिम इन्स्ट्रक्टर म्हणतो की रोज वॉक घेतला पाहिजे, त्यांनी हेल्थ छान राहते. खरंय. मी जर माझ्या मनातलं शौनकला सांगू शकले नाही तर आमच्या बिन नावाच्या समथिंगला काय अर्थ आहे? मी त्यांच्यापासून काही लपवायला नको. असं खरंच वाटतंय तुला? हो, आणि तुलाही मान्य करावं लागेल की माझं बरोबर आहे. एक मिनिट. एक तर तू वेडपणासारखी बोलतेस,
मी वेडपट, तू डबल वेडपट, तू ट्रिपल वेडपट. मिळेल. तू जे काय बोलशील ते तुलाच लागू होईल. शौनक साहेब मी नंतर येते. ए घाबरू नको, आम्ही बंकच करत होतो. तू बोल. शौनक साहेब ते मला म्हणून दाखवायचं होतं ना. सो नैना, मंजू आपल्याला तिच्या ड्रीम डेस्टिनेशन टू विजिट ची माहिती देणार. वाव, इंटरेस्टिंग. मंजू सांग. पण साहेब मला तू बिंदास सांग. बघूयात आपली काही कॉमन डेस्टिनेशन्स आहेत का. Paris. I want to go to Paris because people say it is a city of love. Your love wish fulfills there. युअर लव्ह विश इज फुलफिल्ड देअर. लिहिताना लक्ष नव्हतं का? हा टेन्स केलाय आपण. Sorry. मंजू, तू ते पॅरिस बद्दल जे काय बोललीस ते जर खरं असेल तर मला जायला पाहिजे यार पॅरिसला. कोणीतरी शोधायला माझ्यासाठी. इंडिया मधला सगळा स्टॉक संपलाय आता यार. मला कोणीच मिळत नाहीये यार. नाही नाही, ते आमचा विषय काय चाललाय? तू काय बोलतेस? प्रेमाचाच विषय चाललाय ना. काय ग मंजू? ए दादू, तू कस मास दाखवू नकोस. हा यार, पण तुम्ही दोघं किती लकी आहात. तुम्हाला तुमचं लव्ह ऑफ लाईफ इथेच मिळालंय है ना मंजू. आता पुढे वाचूयात का? ए तू गप्रे. ए मंजू सांग ना, व्हॉट इज युअर लव्ह विश. आता काय सांग. आपण इंग्लिश मधून सांगा. My love wish is I want to travel a lot. I want to see different countries in different continents. But I want to travel with a person I love. And when we will be traveling, I want to confess my love to him. I want to tell him that I love you. काय झालं? माझं काही चुकलं का? हे बघा, माझं मंजूवर खरं प्रेम आहे. जेव्हापासून मला समजायला लागले तेव्हापासून. हा, आता तुम्ही काही म्हणा की तुम्ही सोयरीक जुळवली किंवा तुम्ही लग्न ठरवलं, पण माझ्यासाठी तर हे लव्ह मॅरेजच आहे, अरेंज नाही. होय रे बाबा, खरंच आहे. खूप लव आहे तुमचं. अरे पण रीत भात कुणाला चुकली आहे का? हा, तुम्हीच सांगा वहिनी. आणि हे बघ मुन्ना, संसार सुखाचा व्हायचा असेल ना तर देवाचा आशीर्वाद पण लागतोच. तुमचं सगळं देवाचं झाल्यावर मग आम्ही हनीमूनला जाऊ. हा, पण हनीमूनला जाणार आम्ही. जा बाबा जा जा. हा, पर वहिनी, ते महाराजांनी सांगितलेलं ना ते पहिल्यांदा करा बघा. म्हणजे पूर्व दिशेला 4 मेथीचे आणि 4 गव्हाचे असे दाणे पुरा. आणि मग कोंब आलंय की हा 1 चांदीचा रुपयाची पूजा करा आणि तो पुरा बघा. चांदीचा का? 10 रुपयाचं नाणं नाही चालायचं? नाही, चांदीच लागल. तुम्ही गप्प सववायच. सांगू दे ना वहिनींना. आता कुणासाठी करून राहिलो आपण? आपल्या पोरांसाठीच ना. अहो, महाराजांनी सांगितलं ते करा बघा. आपल्या पोरांचा संसार एकदम मस्त होतोय बघा. नाही, तुम्ही काय पण काळजी करू नका. आम्ही सगळे व्यवस्थिशीर करू. हा, अहो, यानं मला जेव्हा सांगितलं की मला मंजूशी लग्न करायचं आहे, तेव्हा पहिल्यांदा मी काय केलं, 1 पितळेचा चमचा आपल्या तुळशीच्या कुंडीत पुरून ठेवला बघा. आणि मग बघा ना, मंजू बी याच्यावर प्रेम करायला लागली. हा खरंय की. नाही म्हणजे ती पण सारखा त्याचाच विचार करत असते. वहिनी, आता तुम्ही कुमार आणि मंजूसाठी 2 सोन्याच्या अंगठ्या करा.
एक केतूची आणि एक रावची. मग बघा दोघांचं कसं जुळून राहतंय ते. मामा मामी या बाबतीत आमच्या मम्मीचं कधी चुकत नाही. हा. चुकलं असं काय नाही, पण हा मी तेच म्हणत होतो की एकच मुद्दा रिपीट झाला. ए दादू, तू कधी प्रेमात नाही पडलास काय? प्रेमात होतं असं, म्हणजे असं परत परत सांगावं असं वाटतं. ये प्यार की परिभाषा है शौनक बाबू, तुम नहीं समझते. आणि म्हणूनच आम्हाला प्रेमात ग्रामर वगैरे नको सांगूस. काय मंजू? झाली झाली अक्कल पाजळून. हे बघ मंजू, तू प्रेमात पडली आहेस म्हणजे अभ्यास सोडायचा असं नाही ना. माझ्या पर्सनल गोष्टीसाठी मी अभ्यास सोडतो का? तुला शिकवणं सोडतो का? एनिवेज, पुढे वाच. आज आपल्याकडे भरपूर वेळ आहे आणि डिस्टर्ब करायलाही कोणी नाहीये. And I want to watch all the 7 wonders. See. I want to see. Sorry. And I want to see all the 7 wonders of the world. Because they remind us that even the impossible is possible. I want to visit last country on the top and also on the bottom. तुला नॉर्थ पोल आणि साऊथ पोल म्हणायचं का? हा तेच ते. हे पण तिकडे खूप थंडी असते. नाही ना, बोलू दे तिला. बोल. Travel is not fun for me. It means a lot to me as I have never gone anywhere. I have been. What? As I have never been anywhere. I want to visit those colleges and schools where the great people have studied, like University of Oxford, University of Cambridge, etc. वाव, अमेझिंग. अरे कसली भन्नाट कल्पना याची. यार मला का नाही सुचलं. ते पण खरंच म्हणजे हॉकिन्स, आईन्स्टाईन हे जिथे शिकले तिथली एनर्जी वेगळीच असेल ना. सो इन्स्पायरिंग. हा म्हणजे जिथे कधी जाऊन शिकताच येणार नाही, तिथे फक्त जाऊन बघता आलं तरी बरं आहे ना. अर्थात हे सगळे माझ्या मनाचे मनोरे. मला कधी तिथं जाता येईल का नाही मला माहित नाही, पण तिथल्याबद्दल फक्त वाचलं ना तरी असं वाटतं की आपल्याला किती गोष्टी माहितच नव्हत्या. वाचनाची तीच गंमत आहे. खरा अनुभव न घेता ते अनुभवता येतं. किती भारी सांगितलं तो तुम्ही. हे भारी काय त्यात? नाही मला वाटतं तू एक्सपिरियन्स पण घेतलाच पाहिजेस. आणि तुझी आयडिया एवढी भारी आहे ना, दादू पण येईल तुझ्यासोबत. नाही ना ताई, तुम्ही मला बरं वाटावं म्हणून बोलताय ना हे सगळं. नाही तर मला कुठे जमणार आहे परदेशी जायला. यु नो व्हॉट मंजू, आपल्याला हवी ती स्वप्न बघता यायलाच पाहिजे, तरच ती खरी होण्याचे चान्सेस वाढतात. ते जिजींना औषध द्यायचं राहिलं. मी जाऊन येऊ का पटकन? तुम्ही आत नाहीतच.
मी इथेच आहे, मी कुठे जाणार आहे? आलेच. हॅलो. ओके, आलोच. मॅडम कॉफी. थँक्यू. वाव, दिस इज फॅन्टॅस्टिक. सुमन, मला माझ्या घरच्या मेडच्या हातची कॉफी तर नाहीच आवडत, पण मम्माच्या हातची पण नाही आवडत. रोज सकाळी मलाच कॉफी करून घ्यावी लागते. आय एम सो रिलीव्ड. लग्नानंतर निदान सकाळची पहिली कॉफी करून घेण्याचे कष्ट तरी वाचतील माझे. मी जर क्वीन असते ना, तर तुला माझी पर्सनल अटेंडंट म्हणून ठेवलं असतं. अगं म्हणजे दासी टाईम, किंवा आजकाल असतो ना सेलिब्रिटीजचा ऑन्टोरॉश, तसा. त्यासाठी तू एकदम परफेक्ट आणि ट्रस्टवर्दी आहेस. थँक्यू मॅडम. नाही, तुम्ही लग्न करून एकदा इकडे आलात ना की सगळं करेन मी तुमचं. आणि एकदा मला तुम्ही सगळं काम समजावून सांगितलं ना की मग जमेल मला हळूहळू. ग्रेट. मला तुझ्याकडून हीच अपेक्षा होती. तसंही त्या मंजूकडून काही एक्सपेक्ट करण्यात पॉइंटच नाहीये. अभ्यासाच्या नावाखाली खूप टाइमपास करते ना ग ती. नाही म्हणजे फक्त अभ्यासच करते ती. म्हणजे काम आणि अभ्यास, बाकी दुसरा कसला विचार पण येत नाही तिच्या मनात. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तू रूम मध्ये का नाही आलीस? कारण आपण बाहेर जातोय. कुठे? सरप्राईज सरप्राईज. अगं सांग ना. ओके, आपण आता इंटिरियर डिझायनर कडे चाललोय. कारण मी आपल्या रूमचं डिझाईन फायनल केलंय, तेच दाखवायचंय तुला. अगं पण ओ गॉड, आता प्लीज जाऊ बोलू नकोस. चल चल, काय बघत बसतो. काय जावई बापू पाया पडून गेले तुमच्या, आणि तुमचं काही लक्षच नव्हतं. लय खुशात होता तुम्ही. हे बघ चंगे, त्या करुणाबाई जे जे काही म्हणतायत त्या सगळ्या तू हो म्हणतीयस. हो मग काय, पोरीच्या सासूला नाही म्हणू नानवेल का ती पोरीला आपल्या सुखानं. तुम्ही पण ना कधी कधी काय विचार पण करत नाही. अगं पण झेपणार आहे का आपल्याला एवढं? मला तर त्यांचं काही म्हणणं अजिबात आवडलेलं नाही. आणि ते कुमार पण सारखी त्यांचीच हांजी आजी करतायत. आणि त्या करुणाबाई प्रत्येक गोष्टीला महाराज महाराज महाराज. अगं पोरीवर खूप नियम घातल्यासारखं होईल, आणि मंजूला सवय बी नाही याची. मग करून घेईल ती सवय. पोरीच्या जातीला सवय करून घ्यावीच लागते. माहेरचं घोडं सासरी दामटवता येत नाही. आणि तुम्हाला एक सांगते, हा तुम्ही तिच्या डोक्यात काय बाय घालू नका. मोठ्या मुश्किलीने ती लग्नाला राजी झालीये. अगं मी काय लगीन मोड असं म्हणत नाही, पण त्यांनी आज अंगठ्या मागितल्यात. उद्या त्या महाराजांच्या नावानं आणखीन काय मागतील. मागू दे. अगं पण मागितलं तर आपण घ्यायचं, कळलं. आता मी काय मंजूची सावत्राई आहे का, सख्खी आई आहे ना. मी काय तिच्या वाईटावर उठले का. तुम्हाला ना तिच्या स्वप्नांना खत पाणी घालायची उगाच वाईट सवय आहे. आता मला सांगा, कुमार मध्ये काय अवगुण आहेत का. दारू पितो का नाही, जुगार खेळतो का नाही, पोरी फिरवतो का नाही. किती जीव आहे त्याचा आपल्या पोरीवर. तिची मर्जी नव्हती तर तिच्या मर्जीसाठी तो थांबला. तिची मर्जी जिंकली त्यानं.
आता उगा तुम्ही काय पण खुसपट्ट काढू नका. अगं पण त्या करुणाबाई सगळे सासू असतात ना तशीच सासू आहे ती. तुम्हाला काय भोग भोगावे लागले नाहीत ना म्हणून तुम्हाला माहित नाही. माझ्या सासूपेक्षा तर मस्त चांगली आहे. मंजूचा जीव आहे कुमारवर हे पाहतीये म्हणून बोलतीये. म्हणजे तू पाहिलंस का देवानी मॅडम किती प्रेमाने साहेबांना घेऊन गेल्या. मग तरी तुला असं वाटतं की शौनक साहेब देवानी मॅडमना सोडतील तुझ्यासाठी. काहीतरी काय बोलतेस. मला असं का वाटेल. तुला असं वाटलं ना तरी असं काही होत नसतं. अगं आता देवानी मॅडम आणि शौनक साहेब किती वर्ष एकत्र आहेत. अमेरिकेत एकत्र राहत बी होते म्हणे. हे सगळं माहितीये मला. मग काय काय करू मी. मला त्यांच्याबद्दल जे वाटतं त्याचं काय करू मी. म्हणजे अगं शौनक साहेबांना तुझ्याबद्दल काही वाटतं का. आणि तुला पण माहिती तू आणि शौनक साहेब या जन्मात एकत्र येऊ शकत नाही. मुळात त्यांना तुझ्याबद्दल काही वाटतं का नाही हे तुला माहित पण नाहीये. आता या सगळ्यात काय मार्ग उरतो सांग मला. हुशार आहेस तू. माझं ऐक आणि विसर त्यांना. कशी विसरू सांग ना. कशी विसरू त्यांना. तुम्ही अगं मला जगण्याचा खरा अर्थ त्यांनी शिकवला. मला वाटायचं की माझी स्वप्न खूप मोठी आहेत. त्यांना भेटल्यावर कळलं की माझी स्वप्न छोटी आहेत. मी शिकू शकते. मी स्वतःची गाडी घेऊ शकते. परदेशात फिरू शकते. माझ्या स्वप्नांवर विश्वास बसला. मला स्वतःबद्दल चांगलं वाटू लागलं. जगाबद्दल चांगलं वाटू लागलं. आणि याला जर तू प्रेम म्हणत असशील ना तर हो आहे माझं शौनकवर प्रेम. मी खरंच प्रेमात पडलीये त्यांच्या. म्हणजे अगं जरा हळू बोल. कोणी ऐकलं तर. तुला तुझ्या भविष्याचा काही विचार आहे का नाही. आणि या सगळ्यातनं फक्त तुझं नाव खराब होईल बाकी काही नाही. जरा आई बापाचा विचार कर की तुझ्या. उद्या इथली नोकरी गेली तर त्यांना काय सांगणार आहे जाऊन. आणि ही सगळी भानगड जर कुमारच्या कानावर गेली ना तर लग्न पण मोडल. या अशा सगळ्या गोष्टी काय लपून राहतात का. आणि बाकी काय हे पंकज सारखे लांडगे आहेच आहेत एकाचा दोन करून सांगा. म्हणजे अगं या सगळ्या पायी तुझं शिक्षणाचं स्वप्न पण तसंच राहील. अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.